हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलिवाडीचं नागपा कृपाल भंडारी नागे भंडारी. तर आज आम्ही निघालो थेट भाऊबीजेला बहिणींकडे. टोटल आम्हाला 8-10 गावं जायला लागेल. तर पाहूया कसं होतं काय होतंय. तर भाऊबीज होती 3 तारखेला आणि आम्हाला सुतक असल्यामुळे आम्ही ते पूर्ण केलं नाही. तर आज आहे 8 तारीख. तर 8 तारखेला आम्ही चाललेलो आहोत थेट भाऊबीजेला. पाहूया आता कसं होतंय, तुम्ही पण पहा आणि फुल एन्जॉय होणार, फुल मजा येणार. पाहत राहा कोलिवाड्याचा नागपोहा. बघू शकता हरेश पण आहे. थांब जरा, अजून कोण कोण आहे बघून दे मला. कोण रे, कोण इकडं आहे? छोट्या बाई, युगान, कुशल आणि या साड्या पाहू शकता. थांब राहू दे. बघू शकता आई पण आहे. आता चाललो आम्ही, निघतो आता. जय एकवीर आई, आई माऊलीचा उदो उदो. चला तर मग आता थेट पहिला जाऊ आम्ही बिर्लामध्ये शहाड. गाईज पाहू शकता तुम्ही 90 फीट रस्ता. आता आपण जाणार आहोत थेट मोठे शहाडला, म्हणजेच बिर्ला. चला मग तिथे जाऊन आता डायरेक्ट पाहूया काय होतं. गाईज पाहू शकता आगरी कोल्यांची शान. आणि समोरच आम्ही आता पोचलेलो आहोत त्यांच्या कमानीजवळ. का पाहू शकता तुम्ही, पाहू शकता मिठाई वगैरे घेतलेली आहे यांच्या नाक्यावर आता. आणि आता आम्ही थेट जाणार आहोत भावनाताईकडे. पाहू शकता तुम्ही. चला तर मग कंटिन्यू राहा. हा का, गाडी आंघोळला घेतलेली हा का. निवेदची मस्ती. फायनली पोचलो आहोत भावनाताईकडे. लगेच तिने थंडा वगैरे सोय केलेली आहे. पाहू शकता तुम्ही इकडे मस्ती काही थांबा नाही निवेदची. ते बाबू लय मस्ती करतं. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. गाईज वाजलेले आहेत 11 आणि लगेचच पुढे ताटा आलेले आहेत. आणि आता जेवण करण्याचा आग्रह. आणि आता जेवायला या तुम्ही पण. आता जेवण करतोच पहिला आता ताईकडे.
मग त्यालाच बोल त्यालाच भाऊबीज बोलतात. येतो हा का येतो, अजून 10 गाव जायचं, अजून 10 गाव करायचे आहेत. चला 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 आई. आता निघालो आहे मोठ्या शाळेवरून, थेट आता आटालीला जाऊया. चला तर मग कंटिन्यू राहा. काहीच आता CNG गॅस भरलेली आहे मी शाळेला, पाहू शकता तुम्ही. तर चला कंटिन्यू राहा. पाहू शकता गाईज कोलियाग्र्यांची शान. गाईज पाहू शकता तुम्ही कोलियाग्र्यांची शान. वडवली गावामध्ये आम्ही एंट्री केली आहे. वडवली कोलीवाडा पाहू शकता तुम्ही. आटाली कोलीवाड्यामध्ये आता जस्ट एंट्री केलेली आहे सेकंड बहिणीकडे. गाईज बघा यांची मस्ती, मानसिक मस्ती करतं भरपूर. बघ त्यांनी सायकल घेतले तोराला आता छोट्या बाईने. बघ पाहू शकता सेकंड बहिणीकडे आटायला आलेलो आहोत आणि लगेचच तिने पण जेवायला वारलेला आहे. आपण पाहू शकता. आता कुठं कुठे जेवायचा तेच प्रश्न पडला आम्हाला. तर गाई ज्या आता जेवायला परत एकदा आता ताव मारताव. तर फायनली गाईस साडी वगैरे दिलेली आहे, पाहू शकतो तुम्ही. गाईज हरेशने पण साडी दिलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे ताईचं. पाहू शकता काहीतरी गिफ्ट आहे पिशवीमध्ये. ते गिफ्ट आता आम्हाला बरोबर आता घेऊन जायला लागेलच, तसे जाऊन देत नाही. पाहू शकता तुम्ही. एकविरा माते की जय. गाईस आता निघतो आटाली कोलीवाड्यावरून. थेट आता आम्ही जाणार आहोत टिटवाला सांगोडे कोलीवाडा. तर कंटिन्यू राहा. चला गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत सांगोडे टिटवाले कोलीवाड्याला. पाहू शकता तुम्ही. तर गाईज फायनली पोचलेलो आम्ही सांगोडे कोलीवाड्याला माधुरताईकडे आणि लगेचच तिने आणलेला आहे महाप्रसाद. पाहू शकता तुम्ही. आता कुठं कुठं काय काय खायचं तुम्हीच आता खा. कंटिन्यू राहा मित्रांनो. वगैरे आणलेले आहेत आता आमच्यासाठी. हे माधुरीताई आपली पाहू शकता. तिसरी खेप या तुम्ही पण आता जेवायला नाही मान केला तर तिकडून पण राग रोज. मग आता या जेवायला या. आता माधुरीताईचे बसले आम्ही जेवायला. गाईच पाहू शकता मस्त असं पंचपक्वान आहे. या पटापट कंटिन्यू राहा. गाईज सांगोडे कोलीवाड्यामध्ये आलो आहोत माधुरीताईकडे आणि तिला मी पावती दिलेली आहे. आपण पाहू शकता. हरेश देखील आता देताना साडी पाहू शकता तुम्ही. आता आम्ही निघालो आहोत सांगोडे कोलीवाड्यावरून आता थेट गांधारी जयमलार एरियाला. तर कंटिन्यू राहा मित्रांनो, बघत राहा, मजा येईल.
आता परत एकदा गुलाबजामुन घेतलेले आहेत मनपसंतमध्ये बापगाव नाक्यावर पाहू शकता तुम्ही. चला तर मग आता आपण पोचलेलो आहोत जय मल्हार नगरमध्ये गांधारीला. फायनली आम्ही पोचलेलो आहोत जय मल्हार गांधारीला. तर पाहू शकता की ताईने काय आणलेलं आहे बघा मस्त. काय केलं होतं? बर्फी. बर्फी. मी संध्याकाळी हे करेल. काय काय ते आहे मी ते संध्याकाळी पाठवेल. मला माहिती वाटलं एवढं की नाही. तू उशिरा येणार. ताईला पण साडी दिली आहे पाहू शकता. आता आम्ही निघालेलो आहोत गांधारी जयमलावरून डायरेक्ट आता आमच्या कोलीवाड्याला. चला तर मग काय तर गाईज आता आलेलो आम्ही पलूताईकडे गावातच. तिने पण आम्हाला लगेचच फरार आणलेला आहे पाहू शकता. अशी असते भावाकडे. आपण आला जयमाला गेल्यात तर जरूर भावाच्या शॉपला तर केक राहून या शॉपला आपण जरूर भेट द्यावी. पूर्ण भावाने दुकान आपण पाहू शकता किती मस्त सजवलेलं आहे. बर्थडे सेलिब्रेटचं सर्व सामान आहे आपण पाहू शकता. आपला चांगली कोण पोरगा. तर गाईज पलूताईला पण आता ऑफिस दिलेली आहे आपण पाहू शकता. वातावरण थंड आहे. तर गाईज पन्नूताईने काय दिले बघा आता येऊ भेट. आता पाठीवर मारून यायला लागेल आता घरात. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत भिवंडी तालुक्यामध्ये येते सोनटाके गाव सोनूताईला भाऊबीज देण्यासाठी. तर कंटिन्यू राहा मित्रांनो, पाहत राहा. चला तर मग कंटिन्यू राहा. गाईज पाहू शकता काय हिरवीगार झाडी आहे. काही डोंगर ना काही झाडी आपण पाहू शकता. फायनली आम्ही पोचलेलो आहोत सोनूताईच्या घरी. या थंडा प्यायला सोनू दीदीने आणला थंडा. किती बघावी तू. गाईज सोनताईला देखील भावनी दिलेली आहे आपण पाहू शकता. सोनताई गावाला होता मी आता भिवंडीमध्ये येते ते. पाहू शकता सोनटाके गावचा तलाव आणि पुढेच मंदिर आहे. पण पाहू शकता किती मस्त सुबक असं मंदिर आहे ते. तलाव देखील किती भव्य दिव्य तलाव आहे हा. मस्त एकदम. तर गाईज आता आम्ही सोनटाके गावावरून निघालेलो आहोत. तर आता डुंगे कोलीवाडा जो भिवंडी तालुक्यात येतो डुंगे कोलीवाडा खारबाव डुंगा इथे आम्ही आता चाललेलो आहोत पौर्णिमाताईला भेटण्यासाठी. तर गाईज कंटिन्यू राहा. चला मग. पाहू शकता दुर्दैवी कशी अवस्था झालेली आहे या भिवंडी वाडा हायवेची. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा काही समजत नाही आहे. पाहू शकता तुम्ही किती तर दुर्दैवी अशी अवस्था झालेली आहे. बघा किती मोठा खड्डा आहे हा. आता मी गाडी चालवतो की होडका चालवतो काही समजत नाही मला.
पूर्ण वाट लागलेली आहे रस्त्यांची, तरी पण कोणी लक्ष घालत नाही आहे. फक्त त्यांना वोटिंग पाहिजे, फक्त वोटिंग पाहिजे त्यांना भिकार चोटांना. आता तुम्ही पाहू शकता तुमच्या डोळ्यांनीच. मी आता इथे पहिल्या व्हिडिओमध्ये पण असं रस्त्याबद्दल बोललो होतो, पण आता देखील आपण स्वतः प्रत्यक्ष पाहत आहात. बघा आता मी होरका चालवता का गाडी चालवता तेच मला समजत नाही आहे. आपण पाहू शकता किती मोठे मोठे असे खड्डे पडलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी, आठवड्यात नाही बोलत, प्रत्येक दिवशी ते काही ना काही अपघात होत असतात. छोटे मोठे अपघात हे होतच असतात. बघा तुम्ही कशी गाडी होते. जसं का मी आता बोटीतच बसलेलो आहो असा मला अनुभव येतो या रस्त्याचा. आपण पाहू शकता किती मोठे मोठे खड्डे भयानक असे पडलेले आहेत. म्हणजे ते राजकारणी लोकांना का दिसत नाही आहेत? बघा जरा, टोल त्यांना पाहिजे, फुकाटचं टोल पाहिजे त्यांना आरामाचं. हे रस्ते त्यांना दिसत नाहीत. बघा जरा कुठे आपण गलती केली का लई फाईन मारतात ना. आता हे खड्ड्यानं फाईन नाही मारीत. बघा बघा आता गाडी कशी होते, काय अवस्था आहे रस्त्यांची. आता डुंगे गावामध्ये एंट्री आम्ही केलेली आहे, आपण पाहू शकता. फायनली आम्ही पोचलेलो आहोत डुंगे गावाला, डुंगे कोलीवाड्याला, जो भिवंडीमध्ये येतो. आता पोचलेलो आहोत आईच्या घरी. तर पाहूया आता कसं कसं होतं ते पुढे. बघायला तुम्ही पूर्ण घामाघूम झालेलो आहोत. गाईज कंटिन्यू राहा. लगेच वारला जेवाला खारीची कोलब्यांच्या मटन चिकन काय आहे. या जेवायला या सगळी. हरेशला वाली चालू आहे. ही मोठी ताई डुंग्याची. तर गाईज आता हरेश साडी देताना पाहू शकता तुम्ही मोठ्या ताईला. तर गाईज आता आम्ही डुंगे कोलीवाड्यामध्ये आहोत आणि मोठ्या ताईला देखील भाऊबीज झालेली आहे. आणि आता आम्ही लगेचच निघणार आहोत घाटकोपर कोलीवाड्याला, घाटकोपरला. तर आम्ही आता होणार आहोत. तर प्लीज कुठेही जाऊ नका आणि सपोर्ट करा. चला मग कंटिन्यू राहा. पाहू शकता आईचं रूप, मनमोहक रूप आणि एलकोड जय मल्हार सदानंदाचा एलकोड. तर गाईज आता आम्ही आहोत बालकुम नाक्यावर. तर आता आम्ही चाललेलो आहोत घाटकोपरला, घाटकोपरच्या ताईकडे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आता घाटकोपरला जाऊया, घाटकोपर कोलीवाड्याला. चला मग कंटिन्यू राहा. गाईज आम्ही सर्व्हिस रोडने आहोत आता, पवई मार्गे. तर आता पाहू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे मेन रस्त्याला, हायवेला. पाहू शकता तुम्ही. गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत घाटकोपरला ताईकडे. पाहू शकता लिफ्टमध्ये जातो. फायनली पोचलेलो आहे ताईकडे घाटकोपरला. आपण पाहू शकता बिल्डिंग, पाहू शकता घाटकोपरच्या. बघू इथे जाऊ. आवड हवे बिल्डिंग बघा. घाटकोपर कोलीवाड्यामध्ये आता पोचलेलो आहे आम्ही.
खारेश वगैरे आहे, छोटे आहे, इकडे युग आहे, कुशल आहे आणि एकदम मस्त असं सप्तशृंगीचं प्रतिमा काढलेली आहे रांगोली ताईने, पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त अशी कलाकृती आहे, तुम्ही पाहू शकता. सप्तशृंगी वणीगडाची सप्तशृंगी. काही रस्ता बघू शकता, किती छोटी छोटी माणसं दिसतात, रिक्षा वगैरे, ती इर्टिका चालली आहे. किती छोटी छोटी पाहू शकता आपण. काहीच लगेच ताईंनी फरार वगैरे आणलेला आहे. ताईंनी डायरेक्ट बिर्याणीच वारली आहे बघा, बघून घ्या. या जेवाला ही सगळी बसल्या जेवाला. लिंबू बघू, दाखव, बघू लिंबू. हां या गाईस. गाईज भावबीज दिली आहे, पाहू शकता तुम्ही. गाईज आज दिवाळी आणि दिवाळीची भावबीज आम्ही पूर्णपणे केलेली आहे. कल्याण तालुका असो, भिवंडी असो किंवा मुंबई असो, तर पूर्णपणे आम्ही भेट देऊन, आमच्या ताईनं भेट देऊन, त्यांचं दर्शन देऊन भावबीज केलेली आहे. आणि आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला निश्चित सांगा. आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा.